नमस्कार. किरण's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. कधीकधी साध्या गोष्टींमध्ये असते खास स्वभाव आणि स्वयंपाकात तो स्वभाव म्हणजे चव. आज मी बनवते एक अशी डिश जी जितकी साधी तितकीच खास. हो, कोल्हापूरची झणझणीत भडंग. आणि हो, माझ्या खास स्टाईलमध्ये गोड पण झणझणीत. सुरुवात केली ती आमच्या घरातल्या सुपरस्टारने. शेंगदाण्यांनी गरम तेलात टाकले आणि तडतडायला लागले. आवाज असा की वाटलं घरात लहान मूल फुटबॉल खेळत आहेत. खमंग भाजले की त्याचा रंग आणि वास दोन्ही बदलतो. म्हणजे हे काही साधेसुधे नाही, एकदम कडक तयारी. शेंगदाणे थोडे विश्रांतीला पाठवले आणि तेलात टाकला कढीपत्ता आणि चिरलेला लसूण तडतडायला लागला आणि वास असा आला की शेजारच्या काकूने विचारलं, बाई काय झणझणी शिजतंय हो. सगळं खरपूस भाजून त्यांना पण बाजूला काढून ठेवलं, कारण शेवटच्या स्टेपला हे सगळं करणार होते धमाका. थोडं तेल गरम केलं, मग हिंग, जी कुठल्याही झणझणीत पदार्थाची ओळख. त्यावर मिरची पावडर आणि हळद म्हणजे सौंदर्य आणि मिरची म्हणजे ॲटिट्यूड. सगळं नीट हलवलं आणि त्यात घातले मुरमुरे म्हणजे भडंगचा जीव. मुरमुरे टाकल्यावर भरपूर प्रेमाने सगळं मिसळलं. वरून मीठ टाकलं, जसं शेवटच्या क्षणी प्रेमाचा शिंतोडा. 5 मिनिटे मंद आचेवर परतून घेतलं. मसाला सगळीकडे मुरला की तयार झाला एकदम कोल्हापुरी अंदाजात झणझणीत तडाखेबाज भडंग. आई शपथ, हा खाल्ला की आठवणी येतात शाळेच्या डब्याच्या. आईने लपून ठेवलेला गरम भडंग गरम गरम सर्व केलं. वरून थोडेसे शेंगदाणे, लसूण आणि कढीपत्ता. प्लेटवर भडंग पडतात जो आवाज येतो ना, तो म्हणजे समाधानाचा आवाज. आणि पहिला घास घेतल्यावर एकच प्रतिक्रिया, आईला अजून दे. ही आहे माझी खास स्टाईल, साधं पण तडाखेबाज. तुम्हाला आवडली नाही झणझणीत भडंग? मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि किरण's किचन मराठीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण अशा चविष्ट गोष्टी दररोज मिळत नाहीत.